स्टुडंट्स, आज आपण पुन्हा एकदा पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून एक एक्झाम्पल तुम्हाला मी सोडून दाखवणार आहे आणि अशा पद्धतीचे एक्झाम्पल आहे पाहते. या ठिकाणी आकृती दिलेली आहे, ट्रायंगल एबीसी आहे आणि त्या ट्रायंगल एबीसी मध्ये एडी परपेंडिक्युलर आहे बीसी ला. एवढ्याशा इन्फॉर्मेशन वरून आपल्याला या ठिकाणी 2ab² इज इक्वल टू 2ac² प्लस bc² हे प्रूव्ह करायचे. जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन मी इथं लिहून घेतलेली आहे गिवन मध्ये. इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी. आणि एक इन्फॉर्मेशन महत्वाची आपल्याला दिलेली आहे ती अशी की डीबी जी आहे डीबी ची लेंथ सीडीच्या 3 टाइम्स तिप्पट आहे, डीबी सीडीच्या 3 पट आहे आणि याच्यावर आपल्याला ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे. तर आता आपण जे आपलं साध्य आहे जे प्रूव्ह करायचंय त्याचा जर विचार केला तर AB स्क्वेअर आहे, AC स्क्वेअर आहे, ही AC आहे आणि BC. पहा AB आणि AC या राईट अँगल ट्रायंगलच्या साइड्स आहेत AB आणि AC, मात्र BC ही राईट अँगल ट्रायंगलची साइड नाहीये. मग आपण काय करणार आहे सांगतो. आपण या DB आणि CD या ज्या BC चे जे दोन तुकडे आहेत यांच्या व्हॅल्यू BC च्या रूपातल्या काढून घेणार आहे आणि BC च्या रूपातल्या व्हॅल्यू काढल्याच्या नंतर आपण त्या व्हॅल्यूचा वापर करून म्हणजे CD आणि BC याच्यातलं रिलेशन काय आहे, त्याचप्रमाणे DB आणि BC यांच्यातलं रिलेशन काय आहे हे आपण अगोदर काढणार आहे आणि त्याच्यानंतरच या दोन ट्रायंगल मध्ये पायथागोरसचा थेरम आपण वापरू शकतो. त्यातही दोन्ही ट्रायंगल मध्ये एडी ही कॉमन साइड आहे लक्षात घ्यायचं. मग आपण एडीच्या किमती घेऊ शकतो दोन्ही ट्रायंगल वरून आणि त्या दोन सारख्या घेऊन आपण ही गोष्ट प्रूव्ह करू शकतो. पाहूया कशा पद्धतीने प्रूव्ह करणार आहे. तर सुरुवातीला जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली ती लिहून घेतो मी इथं प्रूफ मध्ये. इन ट्रायंगल एबीसी, जो ट्रायंगल एबीसी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेगमेंट एडी परपेंडिक्युलर आहे सेगमेंट बीसी ला, ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट बीसी आणि अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती म्हणजे डीबी इज इक्वल टू 3c. याला गिवन असं कारण देऊया, ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आता या इन्फॉर्मेशनचा वापर करून कशा पद्धतीने आपण प्रूव्ह करणार आहे बघूया. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सीडी आणि डीबी यांच्या किमती घ्यायच्या बीसी च्या रूपातल्या. तर त्यासाठी पहा या ठिकाणी सीडी आणि डीबी यांची जर बेरीज केली सीडी प्लस डीबी तर यांची बेरीज ही बीसी एवढी येते. हे आपण ते पाहिजे सीडी आणि ही डीबी यांची बेरीज बीसी एवढी येते असं आपण लिहू शकतो. याला बिटवीनचं कारण देतात सी डॅश डी डॅश बी. आता पहा आपल्याला माहिती आहे की जी डीबी आहे तिची किंमत 3 सीडी एवढी आहे. ती किंमत इथे टाकूया. हे सीडी आहे तसे डीबीच्या ऐवजी मी घेतले 3 सीडी. पहा डीबी ची किंमत मी काय घेतली 3 सीडी अशी घेतलेली आहे. ती आपण वरतीच लिहिलं होतं डीबी ही 3 सीडी एवढी आहे. मग या ठिकाणी डीबीच्या ठिकाणी 3 सीडी घेतले. तर हे 1 सीडी आणि हे 3 सीडी अशा पद्धतीनं 4 सीडी ही आली बीसी ची व्हॅल्यू. आणि मग आपण याच्यात जर सीडी ची व्हॅल्यू घ्यायची असेल बीसी च्या रूपात तर हे 4 जे इथं गुणिले इकडे घेऊन भागिले करूया. BC/4 ही असेल सीडी ची किंमत. सीडी ची बीसी च्या रूपातली किंमत येते BC/4. याला एक नंबर देणार आहे पण याचा पुढे यूज करणार आहे. आता पहा ज्या पद्धतीने आपण सीडी ची किंमत बीसी च्या रूपातली घेतली त्याच पद्धतीने आपण आता डीबी ची किंमत सुद्धा घेणार आहे बीसी च्या रूपातली. ती कशी घेणार बट आपल्याला माहिती आहे की आपल्याला देताना दिलंय की डीबी जी आहे डीबी ही सीडीच्या 3 पट आहे. गिवन कारण परत एकदा देऊ शकतो आपण के दिलेलंच आहे. मग या ठिकाणी आता मी काय करतो सीडी ची किंमत टाकतो बीसी च्या रूपातली. पहा 3 आहे तसे सीडी च्या ठिकाणी मी घेतो BC/4. कसं घेतलं आपण याला कारण देऊया फ्रॉम 1 1 नंबर मध्ये दिले. आणि आता आपण अशा पद्धतीने डीबी ची किंमत घेऊ शकतो. डीबी इज इक्वल टू 3BC/4.
अशा पद्धतीने आपल्याला डीबी ची किंमत मिळते बीसी च्या रूपातली. पहा सीडी ची किंमत बीसी अपॉन 4, तर डीबी ची किंमत 3बीसी अपॉन 4 आपण घेतलेली आहे. याला पण नंबर देऊया, 2 नंबर देऊया. याचा आपण पुढे वापर करणार आहे. आता या दोन किमती घेतल्यानंतर मग अशी म्हटल्याप्रमाणे आता एका एका ट्रायंगल मध्ये आपण वापरणार आहे पायथागोरसचा थेरम. पाहूया पहिल्यांदा कुठला घेतला ट्रायंगल. समजा हा ट्रायंगल मी आपण ट्रायंगल एबीसी सॉरी इन ट्रायंगल घेऊया. पहिल्यांदा हा एडीबी. एडीबी हा जो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा कोन डी जो आहे तो 90 डिग्रीचा आहे आणि म्हणून याच्यात आपण घेऊ शकतो बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या थेरम नुसार या ट्रायंगल मध्ये आपण काय घेणार पहा, एडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर. थोडं आपण नेहमी हायपोटेनस सुरुवातीला घेतो. मी या पद्धतीने घेतलं कारण याच्यावर आपण एडी स्क्वेअर ची किंमत घेणार आहे आणि म्हणून पहा एडी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर मायनस डीबी स्क्वेअर अशी किंमत तुम्ही घेऊ शकता एडी स्क्वेअर ची. कशी, एडी स्क्वेअर जागा ठेवले डीबी स्क्वेअर तिकडे प्लस चे मायनस केलेला नंबर देणार आहे 3 नंबर. आता याच्यानंतर दुसऱ्या ट्रायंगल मध्ये येऊया. या ठिकाणी इन ट्रायंगल जो हा छोटा आहे एडीसी या ट्रायंगल मध्ये सुद्धा आपण अँगल डी 90 डिग्रीचा आहे असं घेऊ शकतो. एडी परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर आता या ट्रायंगल मध्ये जर आपण पायथागोरस थेरम वापरलं, बाय पायथागोरस थेरम, तर या ट्रायंगल मध्ये आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो पायथागोरसच्या थेरम नुसार. या ठिकाणी एडी स्क्वेअर प्लस सीडी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. आणि याही ट्रायंगल वरून जर आपण एडी स्क्वेअर ची जर किंमत घेतली एडी स्क्वेअर, तर हे सीडी स्क्वेअर इकडे मायनस करावं लागतील. एसी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर या नंबर देऊया 4. अशा पद्धतीने पहा आपण एडी स्क्वेअरच्या किमती घेतल्या दोन्ही ट्रायंगल वरून. पहिल्या ट्रायंगल वरून पण एडी स्क्वेअर बरोबर घेतले एबी स्क्वेअर मायनस डीबी स्क्वेअर आणि या ठिकाणी घेतले एडी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3 मध्ये एडी स्क्वेअर ची किंमत आहे एबी स्क्वेअर मायनस डीबी स्क्वेअर आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये त्याच एडी स्क्वेअर ची किंमत आहे एसी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर. मग जर आपण या दोन विधानांचा विचार केला तर एडी स्क्वेअरच्या दोन किमती आहेत. एडी स्क्वेअरची ही एक किंमत आणि एडी स्क्वेअरची ही एक किंमत. या दोन किमती आपण सारख्या घेऊ शकतो. तेच करणार आहे पहा या ठिकाणी मी तरी तो फ्रॉम इक्वेशन 3 and 4 इक्वेशनचा जर आपण विचार केला तर एडी स्क्वेअरच्या ज्या दोन किमती आहेत त्या आपण इक्वल घेऊया. त्या आहेत एबी स्क्वेअर मायनस डीबी स्क्वेअर आणि दुसरी किंमत आहे एसी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर. या दोन्हीही एडी स्क्वेअरच्या किमती आहेत त्या आपण इक्वल घेतल्या. आता इक्वल घेतल्यानंतर पुढे काय करणार आहे आपल्याला साध्यामध्ये लेफ्ट हँड साइडला फक्त एबी स्क्वेअर आहे. मग आपण एबी स्क्वेअर जागेवर ठेवू. हे मायनस डीबी स्क्वेअर इकडे घेतले तर असेल पहा एसी स्क्वेअर मायनस सीडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर. आपल्याला जे साध्य करायचे त्यानुसार आपण बदल करत असतो याच्यामध्ये. आणि आता पुढचे स्टेप काय करायचे सांगतो. या ठिकाणी एबी स्क्वेअर आहे तसे इज इक्वल टू एसी स्क्वेअर पण आहे तसे. आता आपण काय करणार आहे उजवी बाजू जर बघितली आपण उजव्या बाजूला बीसी स्क्वेअर आहे. मात्र इथं आपले एसी स्क्वेअर लिहिले तर सीडी आणि डीबी जे आहेत त्यांच्या किमती आपण घेतलेल्या आहेत का बीसीच्या रूपातल्या. त्या किमती या ठिकाणी टाकतो मी मायनस या सीडी ची किंमत आपण घेतली होती बीसी अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसा आणि प्लस डीबी ची किंमत आपण घेतली होती 3bc अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या किमती यांना आपण याला 1 नंबर देत आणि याला 2 नंबर देत. त्याला कारण देऊया फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरून आपण या किमती घेतलेल्या आहेत. आता सॉल्व्ह करूया पहा. एबी स्क्वेअर आहे तसे
AC स्क्वेअर पण आहे तसे. आता यांचे स्क्वेअर करून घेऊया. मायनसचं साइन BC अपॉन 4 चा स्क्वेअर असेल BC स्क्वेअर अपॉन 16 प्लस 3BC अपॉन 4 चा स्क्वेअर येतो, 3 चा स्क्वेअर येतो 9BC स्क्वेअर अपॉन 16 पुन्हा आहे तशीच. आता पुढची स्टेप पहा. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. या दोन्हींचा डिनोमिनेटर सेम आहे. डिनोमिनेटर सेम असेल तर आपण न्यूमरेटरची चिन्हानुसार ऍडिशन सबट्रॅक्शन करतो. मग हे -1BC स्क्वेअर आणि हे प्लस 9BC स्क्वेअर यांचे ऍडिशन येणार आहे प्लस 8BC स्क्वेअर अपॉन 16. दोन्हींचा डिनोमिनेटर सेम आहे लक्षात घ्या. फक्त आपण न्यूमरेटरची ऍडिशन सबट्रॅक्शन चिन्हानुसार करायची. आता 8 ने जर आपण डिवाइड केले 8 2 जा 16 येतात. म्हणजे या ठिकाणी चालेल पहा AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन 2. कसे आले पाहे लक्षात घ्या. 8 ने 16 ला डिवाइड केलं आणि आता या ठिकाणी जो डिनोमिनेटरला 2 आलेला आहे तो 2 हलवण्यासाठी आपण प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करूया. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर येतील पहा 2AB स्क्वेअर इज इक्वल टू या AC ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे येतील 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 ला 2 निघून जातील आणि या ठिकाणी येतील BC स्क्वेअर. म्हणजे 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. याला या ठिकाणी तुम्ही रिझन देऊ शकता मल्टिप्लाय बाय 2. आपण 2 ने मल्टिप्लाय करून अशा पद्धतीनं तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीनं पायथागोरसच्या थेरमचा वापर करून हे एक्झाम्पल आपण प्रूव्ह करू शकतो.